लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। सारी घटना या महाराष्ट्रात झाली। 2 चिमुकल्या बालिकांवर लैंगिक अत्याचार झाला, त्यातून जनक्षोभ झाला आणि त्यानंतर या संवेदनाहीन सरकारने त्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला, गुन्हे दाखल केले, त्यांना जेलमध्ये डांबलं। त्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना जेलमध्ये त्या ठिकाणी डांबलं। त्याचबरोबर त्या मुलीच्या प्रेग्नंट आईची कंप्लेंट घ्यायला 12 तासाचा अक्षम्य त्या ठिकाणी टाळाटाळ अशी पोलीस प्रशासनाने केली। अर्थातच त्याच्यामागे निश्चितच राजकीय सत्ताधाऱ्यांचा दबाव होता आणि त्याचा निषेध म्हणून या महाराष्ट्रामध्ये जो पुरोगामी शिवछत्रपतींचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये बंदची हाक माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव साहेब व माननीय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात साहेब, नाना पटोले साहेब, जयंत पाटील साहेब या सगळ्याच मान्यवरांनी त्या ठिकाणी व मित्र पक्षांनी महाविकास आघाडीच्या दिली होती आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने, व्यापाऱ्यांनी द्यायचं म्हणून ठरवलं होतं। परंतु गुणवंत सळावर्ते नावाच्या एका भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांच्या हस्तकाने त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला आणि न्यायालयाने त्याच्याबाबत जो निर्णय दिला की हा बंद घटनाबाह्य आहे आणि तो त्या ठिकाणी मागे घ्यावा, त्याला अनुसरून आमचे सर्वांचे नेते शरद पवार साहेब, उद्धव साहेब, थोरात साहेब यांनी सगळ्यांनी आवाहन केलं की हे बंद आम्ही मागे घेतोय आणि आंदोलन मात्र उद्या 11 ते 12 या वेळेत संपूर्ण महाराष्ट्रात तोंडाला काळ्या फिती लावून त्या ठिकाणी होणार आहे। महाराष्ट्रामध्ये काही चांगलं व्हायचं असलं की गुणावंत सदावर्ते कोर्टात जातो, मग ते मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल तर उद्या होणारं महाराष्ट्राचं बंदचं आंदोलन असेल आणि त्याला कोण कोर्टामध्ये पाठवतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि उद्धव साहेबांनी सांगितलं की आज जरी आम्ही बंद मागं घेत असलो तर भविष्यामध्ये आम्ही त्याच्यावर योग्य अशी रणनीती निश्चितच ठरवली जाईल। कोपरगाव शहर व तालुक्यातल्या सगळ्या व्यापारी बांधवांना आणि इतरत्रही तो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे कोणी व्यापारी बांधव असतील त्यांना आमचं आव्हान आहे की उद्या आपण आपले व्यवहार त्या ठिकाणी सुरळीत ठेवावे। आपण आमच्या बंदला जो पाठिंबा देण्याचं कबूल केलं होतं आणि पाठिंबा दिलाच होता, त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या वतीने सगळ्या व्यापारी बांधवांचे त्या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर ज्या काही शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था होत्या त्याच्या संस्था चालकांनी, प्राचार्यांनी यांनी सुद्धा या बंदला पाठिंबा दिला होता आणि पण हायकोर्टाचा निर्णय उशिरा संध्याकाळी आल्यामुळे अनेक शाळा, कॉलेजेसला त्यांनी सुट्टी जाहीर केली आणि त्यांची जी गैरसोय त्याच्यातून झाली त्याबद्दल आम्ही दिलगिरी पण व्यक्त करतो। पण आमच्या जनभावना आमच्याबरोबर महाराष्ट्राच्या आहेत। महाराष्ट्राच्या मधामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये, विशेषतः गृह खात्याच्या विरोधात अतिशय रागाची भावना आहे आणि ती खदखद आज न उद्या त्या ठिकाणी बाहेर येणार आहे। मेहरबान उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पुढे आम्ही जाणार नाही। त्याचबरोबर संविधान हे महाविकास आघाडीला सर्वतोपरी आहे। संविधानाची, घटनेची कुठलीही पायमल्ली आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडनं होणार नाही, त्यामुळे उद्याचा बंद आम्ही माघार घेतो। त्याचबरोबर कोपरगाव शहरामध्ये उद्या इज्तिमा आहे तालुका स्तरावरचा, ती मंडळी त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते राजाभाऊ असतील, मी असेल, सनी असेल, कैलास भाऊ असतील, आम्हाला सगळ्यांना भेटली होती। त्यांनी सांगितलं होतं की आम्ही बंद आहे तर आमच्या इज्तिमाच्या तिथले त्या ठिकाणी चहाचे, खजूरचे स्टॉल आम्ही त्या ठिकाणी दुपारपर्यंत लावत नाही, त्यांचे आभार मानतो आणि त्यांनाही सांगतो की तुम्ही अगदी सकाळपासून लावले तरी त्याला कुठली अडचण महाविकास आघाडीची असणार नाहीये। पण उद्या 11 ते 12 या दरम्यान महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, मग ते उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेस असेल आणि त्याचबरोबर जी जनता जिला या घटनेचा निषेध करायचा आहे, ज्या संघटना ज्या आमच्या बंदला ज्यांनी पाठिंबा दिला होता त्यांनी सुद्धा 11 ते 12 या वेळेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी यावं। तिथं आम्ही काळे फडके हाताला बांधून, काळे झेंडे घेऊन, तोंडाला काळ्या रिबीन लावून या सरकारच्या दडपशाहीचा त्या ठिकाणी निषेध करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुद्धा इथून पुढच्या काळात करायचे नाही का अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केली आहे। नगरपालिका, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर 3-3 वर्ष झाले घेत नाही। कोर्टामध्ये सातत्याने त्या सुनावण्या पुढे ढकलल्या जातात। राजकीय पक्ष फोडले
त्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या सुनावण्या त्या ठिकाणी पुढे ढकलल्या जातात आणि आंदोलनही करायला आता इथून पुढच्या काळामध्ये जर अशा कायदेशीर मार्गाचा अवलंब करून जर अटकाव केला जाणार असेल तर महाराष्ट्रातली जनता हे कधी सहन करणार नाही. मेहरबान हायकोर्टाच्या निर्णयाचा आम्ही पूर्णपणे आदर करतो आणि उद्याचा बंद मागे घेतो, परंतु आंदोलन हे त्या ठिकाणी होणार हे सुद्धा या निमित्त सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनतेला या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. बदलापूरला जी घटना घडली, 2 चिमुकल्यावर जो अत्याचार, अन्याय आणि त्यांचं लैंगिक शोषण झालं, त्याबद्दल पूर्ण महाराष्ट्र बंद केला होता. उद्धव साहेब असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील, थोरात साहेब असतील, परंतु हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर हायकोर्टाचा असा निर्णय आला का बा तुम्ही गाव बंद म्हणजे महाराष्ट्र बंद करू शकत नाही. त्याच्यामुळे हा बंद आम्ही मागं घेत आहे, परंतु आमचं आंदोलन राहणार आहे. तोंडाला काळे कपडा बांधून आणि काळे झेंडे दाखवून आम्ही 11 ते 2 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसणार आहे. तर मी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो का आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही उद्या कोपरगाव बंदची आम्हाला साथ दिली होती, परंतु हायकोर्टाचा निर्णय आल्यामुळे आम्हाला बंद मागे घ्यावा लागतं. तुमचे मी व्यापाऱ्यांचे आभार मानतो, छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचे आभार मानतो आणि त्यांनी उद्या दुकाने उघडी ठेवावी ही विनंती करतो.